उपस्थित सर्व पत्रकार बंधूंनो नमस्कार. आपल्या माध्यमातून इंदापूरकर जनतेशी संवाद साधत आहे. इंदापूर नगरपालिका पंचवार्षिक निवडणूक उद्या 2 डिसेंबरला मतदान होत आहे. निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात आपण सगळेजण आलेलो आहोत आणि उद्या मतदान होत असताना आदल्या दिवशी काही धक्कादायक प्रकार आमच्या निदर्शनास आलेले आहेत. या शहरात जी काही मतदार यादी चालत असताना अनेक प्रभागामध्ये अशी काही नावं आहेत की पूर्वी कधीही ती लोक त्या प्रभागात राहिलेली नाहीत. ज्या ठिकाणचा पत्ता त्यांनी टाकलेला आहे त्या ठिकाणी घरच अस्तित्वात नाही. ज्या ठिकाणची नावं जर पाहिली तर शेजारी पाजारी तिथं 50-100 वर्ष जी लोक राहत आहेत त्यांना ते कुटुंब माहिती नाही. आणि अशा पद्धतीनं त्यांची माहिती घेतली असता या इंदापूर शहराच्या जवळपासच्या गावातून आणि अवतीभोवतीच्या तालुक्यातल्या जवळच्या गावातून ही नावं या ठिकाणी इथले असलेले नेतृत्वाने या ठिकाणी लावलेली पाहायला मिळत आहे. यामध्ये अशा पद्धतीचा बोगस मतदान लावण्यामागे नेमका हेतू काय असू शकतो हे मी इथं सांगण्याची गरज नाही. परंतु प्रशासन हातात असल्या कारणानं तहसीलदारांना हाताशी घेऊन हा उद्योग गेली वर्ष 6 महिन्यापूर्वी इथल्या असलेल्या मंत्री महोदयांनी केलेला आहे. आणि याची मला पूर्वीच माहिती होती, पण आज मी म्हणलं ती नावं आलीत का नाहीत ती खात्री करावी. प्रत्येक प्रभागातल्या लोकांना या ठिकाणी त्याच्याबद्दलचा माहिती घ्यायला सांगितली तर जी माहिती समोर येते तर काही प्रभागामध्ये 20-25 मतापासून काही प्रभागामध्ये 70-70 मतापर्यंत अशा पद्धतीची ही बोगस नावं या इंदापूर शहरामध्ये लावली गेलेली आहेत. आणि अशा पद्धतीनं जर बाहेरच्या लोकांना इथं त्यांचं काही इतका संबंध नाही, ते इथं राहत नाहीत, त्यांना इथलं म्हणजे इथल्या गोष्टीची कुठलीच जाणीव नाही, संवेदना नाही, असा मतदार उद्या नगरपालिकेच्या निवडणुकीत मतदान कशा पद्धतीने करू शकेल. त्याला ते मतदान करत असताना कुठली तरी योग्य बाजू त्याला जे वाटते ती योग्य बाजू जर घ्यायची असेल तर तो कमीत कमी इथला रहिवासी तर असला पाहिजे. इथं राहतोय पण आता परत बदलून गेले, कुठं काही अनेक वर्ष राहिलेत, लहानाचे मोठे इथं झालेत किंवा नोकरीनिमित्त बाहेर गेलेत किंवा या वार्डातून त्या वार्डामध्ये स्थलांतर झालंय. अशा सारख्या अनेक गोष्टी या म्हणजे हे सब आपण समजू शकतो. परंतु जर अशा पद्धतीनं ज्यांचा काहीच संबंध नाही अशी जर मतदार या ठिकाणी मतदानाला येत असतील तर निवडणूक लोकशाही या गोष्टीला काही अर्थ होणार नाही. त्यामुळं अशा असलेल्या मतदारांचे नाव मतदार यादीमध्ये आणणारं प्रशासन हे प्रशासन म्हणजे आता कशा पद्धतीनं त्यांनी आम्ही आता आरोकडे जाऊन ही तक्रार करणार आहोत आणि त्यांना याच्याबद्दलची माहिती देऊन त्यांनी याचा अभ्यास करावा. आमचा अभ्यास झाला आहे म्हणून आता वास्तविक हे त्यांचं काम आहे, निवडणूक आयोगाचं काम आहे. निवडणूक आयोगाचं काम इथलं प्रशासन करतं, ते निपक्षपातीपणे करत नाही असा याचा अर्थ होतो. याच्यामध्ये जे कोणी हलगर्जीपणा ज्यांनी केला आहे किंवा अधिकारी असेल किंवा BLO असेल, कोणी कुठला अधिकारी असेल तर याची चौकशी करण्याची मागणी आम्ही आरोपकडे करणार आहोत.
हे तुम्ही निवडणूक प्रक्रियाच धोक्यात आणताय. तुम्ही लोकशाहीला मारक ठरणारी कृती करताय. अशा पद्धतीनं हे बोगस मतदान लावून या ठिकाणी जनतेचा जो आवाज आहे, खऱ्या अर्थाने जनतेला जे पाहिजे ते जनतेला जे पाहिजे ते मिळवून न देण्याचा हा उद्योग हा काही चांगला विषय नाही. त्यामुळं या ठिकाणच्या अधिकाऱ्यांना या विषयाची आम्ही देखील तक्रार देणार आहोत आणि त्या पद्धतीनं त्यांना याच्यामध्ये माहिती जर घेतली कायद्याची, यात बोगस मतदान करताना जर कोण सापडलं तर 7 वर्षाचा तुरुंगवास आहे. आणि प्रत्येक बूथवरती माझे शेकडोनी कार्यकर्ते आहेत, तुम्हाला ते माहिती आहे. आणि आमच्या कार्यकर्त्याच्या निदर्शनात जर असं कोणी बूथवरती येऊन जर तिथं मतदान करतोय दिसलं आणि जर काही विचित्र प्रसंग जर ओढवला तर काय उद्या पोलीस कंप्लेंट होईल. पोलीस कंप्लेंट झाली तर तोच मनुष्य रेकॉर्डवरती येईल, त्याची चौकशी होईल, निवडणूक आयोग निर्णय करेल आणि त्याच्यावरती कायदेशीररित्या गुन्हा दाखल होईल. त्यामुळं आपल्या माध्यमातून अशा बोगस मतदान करणाऱ्या सगळ्या बोगस मतदारांना मी या ठिकाणी आवाहन करतो की खरंच जर तुमचा इंदापूरशी संबंध असेल तर तुम्ही नक्की मतदानाला या. तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही, कोणी रोखणार नाही. पण जर खरंच तुमचा इथं संबंध नसेल आणि तुम्हाला पक्कं माहिती आहे की आपलं नाव काहीच कारण नसताना कुठल्या तरी पुढाऱ्याच्या सांगण्यावरून इथं लावलेलं आहे, नेत्याच्या सांगण्यावरून इथं लावलेलं आहे, हे तुम्हाला माहिती असताना इंदापुरात येऊन मतदान करणं हे तुमच्या दृष्टीनं धाडसाचं ठरेल एवढं मला या तुमच्या प्रसार माध्यमातून त्या असलेल्या बोगस मतदारापर्यंत हा मला एक संदेश द्यायचा आहे. कोणी ऐकणार नाही आणि नको त्या प्रसंगाला सामोरं जावं लागेल. म्हणून सगळ्या लोकांनी याच्यामध्ये विशेष काळजी घ्यावी आणि मतदान हे योग्य पद्धतीनं होईल. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा एक गैरव्यवहार त्या मतदान केंद्रावरती वगैरे काही होणार नाही. संख्येने आम्ही जास्त आहोत म्हणून आम्ही देखील सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे की आता ही मतदान प्रक्रिया उद्यापर्यंत राहील, पण परवा दिवशीपासून आपल्याला सगळ्यांना आपलं असलेलं गावपण, गावाचं वातावरण हे उत्तम पद्धतीनं ठेवायचं आहे. त्याचं कुठल्याही पद्धतीचा संघर्ष वगैरे अजिबात होऊ द्यायचा नाही. ते उद्या थोडंसं मतदान पुढं मागं घेताना थोडीशी काही झाली का किरकोळ काही गोष्टी कुरकुर होत असते, पण त्याच्यातून कुठेही टोकाची भूमिका कोणी घ्यायची नाही. अशा पद्धतीच्या सूचना मी माझ्या पद्धतीनं माझ्या कार्यकर्त्यांना दिलेल्या आहेत. त्याची पूर्णपणे काळजी घेण्यासाठी प्रत्येक प्रभागामध्ये माझे काही प्रमुख कार्यकर्ते फिरत आहेत आणि तिथं उद्या बूथवरती देखील ते असणार आहेत. कोणताही गैरप्रकार त्या बूथवरती होणार नाही याची काळजी माझे कार्यकर्ते घेणार आहेत. म्हणून सर्व असलेल्या कार्यकर्त्यांना देखील आवाहन करतो की आपलं गाव आहे, आपल्या गावच्या या निवडणुकीला, निवडणूक म्हणजे शेवटी एक उत्सव आहे लोकशाहीचा, हा लोकशाहीचा उत्सव आहे. या उत्सवाला कुठलंही गालबोट लागणार नाही याची विशेष काळजी ही आपण घेतली पाहिजे. कारण शेवटी आपलं गाव आहे आणि आपला असलेला इथला समाज आहे. त्यामुळं या सगळ्या गोष्टीची नोंद प्रशासनाने ताबडतोब घ्यावी आणि हे जे काही उद्या जर अशा काही गोष्टी जर घडल्या तर मला असं वाटतं की याला कार्यकर्ते जबाबदार राहणार नाहीत. ज्यांनी मतदार यादी जी बोगस नावं घातलेली आहेत त्याची चौकशी अंतिम नसतं पुढं कोण असणार आहे. तहसीलदार, खालचे त्यांचे मंडल अधिकारी, तलाठी, ते तहसीलदार ऑफिसमधली लोक, नगरपालिकेतली लोक, या पलीकडे कोण असणार आहे आणि याला जबाबदार वरची यंत्रणा. अशा पद्धतीनं या सगळ्या लोकांची चौकशी जर उद्या झाली तर त्यांनाही या गोष्टी भोगाव्या लागतील. त्यामुळं निपक्षपातीपणाने
आपण या ठिकाणी नीट काळजीपूर्वक आजच या विषयावरती निर्णय करावा. जर हे बोगस मतदान आहे तुमच्या लक्षात आम्ही जर आणून दिलं तर या मतदारांना उद्या तिथं मतदान करून द्यायचं नाही याची जबाबदारी आम्हा असलेल्या कार्यकर्त्यांपेक्षा प्रशासनाने घ्यावी. म्हणजे संघर्ष टळेल असं माझ्यासारखं या इथं मी उमेदवार आहे म्हणून माझं असं मत आहे. जर संघर्ष टाळायचा असेल तर ते प्रशासन टाळू शकतं. प्रशासनाची इच्छाशक्ती असायला हवी आणि ते प्रशासन योग्य तो निर्णय करेल अशी मला खात्री आहे. किती नाव आहे? साधारणतः लक्षात घेतलं तर अजून काही त्याच्यातलं नावं येत आहेत. तरी 400-500 नावं तर सहज दिसते त्यात. तर अशा पद्धतीनं चुकीचं काम जे होण्याची शक्यता आहे ते होऊ नये म्हणून आधीच प्रशासनाला जागा करण्यासाठी म्हणून दादा ही नावं कोणत्या कोणत्या गावाची आहेत? काही तशी माहिती मिळाली का? ती यातलं काही पोतकुलवाडी आहे, गावडे कंपनी आहे, त्याबरोबर इंदापूर तालुक्यातलेच की दादा बाहेरचे पण आहेत? बाहेर तालुक्यातली पण आहेत. बाहेरच्या तालुक्यातली करमाळ तालुक्यातली काय आहेत, बारामती तालुक्यातली काय आहेत, काही दौंड तालुक्यातले आहेत, असे वेगवेगळ्या ठिकाणचे आहेत. आम्हालाही हे काल परवा माहिती झाल्यानंतर त्याच्यावरती आता आमची काही लोक याच्यावरती म्हणजे कुठली लोक आहेत त्याचा अभ्यास करतायत. आम्हाला ती सापडली की आम्ही त्यांना जाऊन भेटणार आहोत. मतदार आहे तुम्ही म्हणलं भेटावं लागेल ना आम्हाला. बरोबर. त्यामुळे मग हे खोमणे कंपनी आहे. माणसं कधी राहिलेली नाहीत. आम्ही 40-50 वर्ष या नगरपालिकेच्या निवडणुका आम्ही लढवतोय. आम्हालाही कधी माणसं दिसली नाहीत. त्यांची नाव वेगवेगळ्या ग्रामपंचायतीत आहेत असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. ते शोधायचं काम चालू आहे. आता आपल्याला यामध्ये हे सांगितलं आहे की आपण हा विषय आपल्या माध्यमातून या लोकांपर्यंत न्यावा आणि पुढचा असलेला जो काही संघर्ष आहे तो टाळावा अशा पद्धतीची या ठिकाणी प्रशासनाला विनंती करतो. याबद्दल दादा प्रशासनाला काही केलंय, कल्पना दिलेली आहे का? देतोय आता लेखी पत्र देतोय. ते आमच्या ॲडव्होकेट देतील, सेक्शन वाईज देतील. त्याच्यात त्यांचाही रोल किती चुकीचा आहे तर त्यावरती काय ॲक्शन होते म्हणजे या इलेक्शन अधिकारी जो आहे त्याच्यावरती पण यामध्ये ॲक्शन होते आणि बोगस मतदान करणाऱ्यावरती ॲक्शन होते. माझ्या माहितीनं त्याला 7 वर्षाची शिक्षा आहे. सरळ तुरुंगवास आहे त्याच्यामध्ये. त्या पद्धतीचं बोगस मतदान करणाऱ्या लोकांना परत एकदा माझं आव्हान आहे की 10 वेळा विचार करून इथे या मतदान करायला. कुणी नेता सांगतो म्हणून जर करायला याल आणि फसाल तर कुणी नेता परत पाठीशी उभा राहत नाही. आम्हाला चांगली माहिती आहे. दादा तालुक्यात मोठ्या प्रमाणात बोगस मतदानाचा विषय समोर येत असताना काही ठिकाणी मुंबईसारख्या ठिकाणी 40-40 वर्षीय लोक राहतात, तिकडे त्यांचा सर्व व्यापार आहे. तर इंदापूर तालुक्यात ती मतदान 10-20 हजार घेऊन लावल्यात, ह्याला जबाबदार कोण आहे? प्रशासन आहे. प्रशासनाचं काय यंत्रणा जी आहे, जी काही पुस्तकं म्हणजे
ह्याच्यामध्ये सांगितलं जातं की त्याला कायदा आहे, त्याला काही सिस्टम आहे, त्या सिस्टममध्ये काही अधिकारी काम करतात, प्रशासनातले मुख्य अधिकारी अनेक म्हणजे क्लास 1 ऑफिसर त्यामध्ये आहेत आणि त्यांची जी जबाबदारी आहे ती सरळ ते टाळतायत असं त्याचा अर्थ होतो. आणि मग त्याच्यामध्ये काम जर त्यांनी नीट नाही केलं तर करणार काय, प्रशासनाची ती जबाबदारी. पण दुर्दैवाने म्हणावं लागेल की प्रशासन हे एक सिस्टीमनी काम करत नाही असं त्याचा अर्थ होतो. हे आत्ताच मतदान वाढलंय का ह्याच्या अगोदर बी असं झालं? आता बघा, मागच्या वेळेला काहीतरी 19,700 मतदान होतं. वाढलेलं मतदान हे आम्ही जे मतदान वाढवत होतो त्यावेळेला हे शिफ्ट झाले, मयत झाले, अमुक तमुक नवीन लग्न होऊन आले, हे यात काही 3-3.5 हजार मतदान वाढतं साधारणतः. ते जर पकडलं तर ते ठीक आहे, पण हे 25,000पर्यंत आकडा ज्या अर्थी जातो ते 19,000 25,000 इतकं मतदान वाढत नाही कधी. जरी 7-8 वर्ष झाली असली तरी एवढं मतदान कधी वाढत नाही. ते कुणीतरी यात चावटपणा केलेला आहे, लक्षात घ्या. दादा, ज्यावेळेस मतदार यादी प्रसिद्ध होते त्यावेळेस आक्षेप का घेतला गेला? आक्षेप घेतलेले आहेत, त्यानंतर मग आक्षेप घेतलेले आहेत, त्याला कचऱ्याची टोपली दाखवलेली आहे म्हणूनच प्रशासनावरती आरोप करतोय की माझ्यासारख्याने त्या तहसीलदारला 50 वेळा फोन केले, पण त्यांनी ऐकायचं कुणाचंही ठरवलेलं आहे. अलग लक्षात. त्यामुळं ते योग्य वेळेला आम्ही योग्य शासनाला मदत करण्याची भूमिकेत होतो, पण त्यामधले ते प्रशासकीय अधिकारी यांना स्वतःच्या कामापेक्षा राजकारण महत्त्वाचं वाटतं. करणार काय? आता तुम्ही म्हणले की कोणीतरी चावटपणा केलाय. चावट माणसाचेच अधिकारी ऐकतो. अधिकाऱ्यांचा तर प्रत्येकाने काही ना काहीतरी डोक्यात विषय घेऊन तो अधिकारी तिथं बसतो. आता त्याला काय ते स्वतःच्या स्वार्थापलीकडे जर काही दिसत नसेल, काय लोकशाही काय, देश काय, तिकडं राहिलं काय, गेलं काय, त्याला काय घेणं दिले? आलं लक्षात. त्यांना त्यांची नोकरी, त्यांची छोकरी आणि त्यांच्याकडं त्याला कोण पैसे देतं त्याच्यावरती काम करण्याची त्यांची पद्धत. दादा, आता जे तहसीलदार आहेत प्रॉपर त्यांच्या गावाचे जवळजवळ 70-80 मतदार त्यांच्या गावचे निर्नेमगाव सारख्या गावामध्ये लागलेले आहे, त्याबद्दल तुमचं? आहे ना, तेच सांगतो की हे या पद्धतीनं जर कारभार होत असेल तर तुमचा हातात अधिकार आहे, म्हणून तुम्ही तो अधिकार कशाही पद्धतीनं वापरायचा. या अधिकारच्या काळात प्रशासनामध्ये अशा गोष्टी फार घडतात. आणि आता मी इथं बसून सगळ्या देशाचा राज्याचा कारभार सुधारील असा काही माझा दावा अजिबात नाही, पण मी जे इथं जिथं आहे तिथं ह्या तालुक्यामध्ये तरी इथून पुढच्या काळामध्ये हे प्रशासन मला सरळ पद्धतीनं चालवण्यासाठी मला संघर्ष करावा लागणार हे मला लक्षात येते. त्यामुळं प्रशासकीय अधिकाऱ्यांना सुद्धा मला सांगणं आहे की आम्ही कधीही तुमच्या कामात हस्तक्षेप केलेला नाही. हे दाखवून द्या की तुमच्या ऑफिसमध्ये येऊन बसतोय आणि असंच करा तसंच करा सांगतोय, असं कदापि कधी केलेलं नाही. माझी ती कार्यपद्धती नाही. किती लोकांची ती कार्यपद्धती आहे याच्याबद्दल मला संपूर्ण माहिती आहे आणि ती माहिती आजपर्यंत मी ती त्या विषयात कधी सखोल गेलो नाही, पण आता मला त्याची गरज वाटते. त्यातून सामान्य माणसावरती अन्याय होणाऱ्या अनेक घटना गोष्टी या तालुक्यामध्ये घडत आहेत. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये अशा चुकीच्या पद्धतीनं प्रशासनाचा अधिकारी काम करत असेल तर त्याला संघर्ष करून सोडून की पळू करून सोडणं हा माझा जुना असलेला म्हणजे एक प्रकारचं माझं ते कामच होतं. त्यामुळे कुठल्याच पद्धतीचा अन्याय ते प्रशासनाने जनतेवरती व्यक्तीवरती केलेला आपल्याला चालणार नाही. त्यामुळं प्रत्येक प्रशासनातल्या प्रत्येक अधिकाऱ्यांनी इथून पुढच्या काळामध्ये ही गोष्ट लक्षात ठेवावी. आजपर्यंत
सगळ्यांना तुम्ही गृहीत धरून चाललाय. आता आम्हाला कोणाला तुम्ही गृहीत धरू नका. आता अल्पावधीतच दादा जिल्हा परिषद पंचायत समितीचं पण इलेक्शन लागते. तालुक्यामध्ये पण असं काय मतदार असतील तर त्यासाठी काय माहिती? आता आजपासून त्या विषयाला ही निवडणूक या निमित्तानं तुम्ही जर हा विषय घ्याला आणि ही निवडणूक झाल्यानंतर आम्ही तेच कार्यकर्त्यांना जेव्हा बोलवणार तेव्हा आम्ही या विकास आघाडीच्या माध्यमातून आता जशी विकास आघाडी तशीच तालुक्यात आमची राहणार. त्यावेळेला सुरुवातच आम्ही या बोगस मतदानापासून करणार आणि त्याची प्रोसिजर जी आहे ती प्रोसिजर करून निवडणुकीला आपल्याला सामोरं जावं लागेल. अशा पद्धतीचा प्रयत्न आमचा येणाऱ्या काळात राहणार आहे. तुम्ही तक्रार करूनही जर प्रशासनानं काय कारवाई नाही केली तर पुढचं पाऊल काय असेल? आम्हाला कारवाई करावं लागेल. दादा, आपण आता बोलताना सांगितलं म्हणजे यापूर्वी अगोदर आपल्याला कल्पना होती की अशा पद्धतीचं बोगस मतदार यामध्ये नोंदणी झालेली आहे. उद्या जर प्रश्न असा आपल्यावरती विचारण्यात आला की आपल्याला कल्पना याबद्दल माहिती होती तर मग त्यावेळेस आपण आवाज का उठवला? बोगस मतदान म्हणजे कुठल्या पद्धतीचं की ज्या वार्डात नाव होतं त्या वार्डात गेलं. विधानसभेला हे होतं हे जो प्रत्येक प्रभागाचे मतदान असतं ते विधानसभेला ते असं उलटं सुलटं इकडं तिकडं टाकतात, मुद्दाम टाकतात. पण मी जेव्हा चौकशी करायला गेलो तेव्हा या अधिकाऱ्याने मला सांगितलं की विधानसभेची जी यादी असते ती फोडायची आणि परत नगरपालिकेसाठी ती एकत्र जोडायची. त्याच्यावरती आमचं काम चालू आहे. त्यामुळे ह्यात काही बोगस मतदान नाही असं त्यांनी सांगितलं. मी विश्वास ठेवला. पण आत्ता जेव्हा कार्यकर्ते सांगू लागले मतदार यादी चालू लागले मतदार यादी चालताना लक्षात आलं की त्यांनी आपल्याला धोका दिलेला आहे. सांगितलं एक आणि केलं एक असं त्याचा अर्थ आहे. त्या अधिकाऱ्यांची तक्रार तुम्ही वरिष्ठ करणार? 100% करणार. चुकीच्या गोष्टीला अजिबात प्रोत्साहन नाही. चुकीच्या गोष्टीला जाब हा विचारला जाणार आणि इथून पुढच्या काळामध्ये तो जाब आपण विचारणार. अजून विचारायचं आहे कोणाला काय? मग ऐका ना कुठंतरी लाईव्ह बंद करा.